मित्रमैत्रिणींनो, काल निकाल लागल्यापासून विजयी झालेल्या उमेदवारांच्या अनेक प्रतिक्रिया आपण ऐकल्या आहे. भाजप असेल किंवा देवेंद्र फडणवीस असतील, एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील, हे सगळे यांचं काय म्हणणं आहे हे आपण सगळ्यांनी ऐकलं. मात्र जे सध्या हरलेले आहेत किंवा महाविकास आघाडीतले लोक आहेत, म्हणजे जे दिसत आहेत हरलेले, उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील, यांचं नेमकं म्हणणं काय आहे, सुप्रिया सुळे काय म्हणत आहेत, काहीतरी त्यांनी ट्विट करावं म्हणून अनेक लोक वाट बघत होते. आणि आज त्यांचं काय म्हणणं आहे ते समोर आलेलं आहे. थोड्या वेळापूर्वी शरद पवार यांची प्रेस कॉन्फरन्स झाली आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शरद पवार यांनी जे सांगितलेलं आहे ते असं मला वाटतं की अनेक लोकांना लाजवेल. कारण की हा जो काही निकाल लागला, जे लोक महाविकास आघाडीला सपोर्ट करणारे होते त्यापैकी अनेकांना खूप वाईट वाटलं, खचून गेल्यासारखं वाटलं. आता पुढे अंधार आहे, आता काही खरं नाही आहे, हे जी काही हुकुमशाही आहे ही आता वाढत जाणार आहे का, अशा प्रकारच्या खूप भीत्या ज्या आहेत त्या अनेक महाविकास आघाडीच्या समर्थकांमध्ये होत्या. आणि आज शरद पवार म्हणतात की ठीक आहे, पराभूत झालेलं आता दिसतं आहे, ते आपल्याला मान्य करावं लागेल, ॲक्सेप्ट करावं लागेल की हे असं असं आहे, हे असं चित्र आहे. आणि मग आता काय करायचं, तर शरद पवार म्हणतात की मी हार म्हणणाऱ्यातला नाही आहे, आजपासून मी तयारीला लागलेलो आहे. म्हणजे मला असं वाटतं की एकदम ऊर्जा चालली त्यांचं ते वाक्य पाहून. म्हणजे काल जेव्हा निकाल लागला तेव्हा मला असं वाटलं होतं की आता अनेकांना असं वाटलं होतं की शरद पवारांचं वय झालेलं आहे, 82 वर्षाचे ते झालेले आहेत, आता पुढे काय करतील, ही शेवटची निवडणूक त्यांची होती, ते मे बी लढणार नाही किंवा असं सगळं लोकांना वाटलं होतं. मात्र शरद पवार म्हणतात की मी थांबणाऱ्यातला माणूस नाही आहे. मला त्यांचं हे जे वाक्य आहे ना ते प्रेरणादायी वाटलं. म्हणजे ते मग तुम्ही विरोधातले असाल, सत्तेत कुणीही असो, या सगळ्यांसाठी हे प्रेरणादायी वाक्य आहे की तुम्हाला जर वाटत असेल की नाही ही परिस्थिती बदलली पाहिजे, तर त्याच्यासाठी कशाची सीमा नाही आहे, तुमची वयाची सीमा नाही आहे, तुम्ही आत्ता काय करताय, कशात आहात, फक्त तुमची इच्छा पाहिजे की हे जे काही झालेलं आहे ते चुकीचं झालेलं आहे किंवा हे चित्र बदलावं, या राज्यामध्ये, या भूमीमध्ये न्याय, राज्यव्यवस्था, हे सगळं जे आहे ते संविधानानुसार व्हावं असं जर तुमची इच्छा असेल, तर मला असं वाटतं की त्याच्यासाठी कुठलीच सीमा नाही आहे. आणि हे खरोखर एक खूपच प्रेरणादायी होतं आपल्या सगळ्यांना. मला असं वाटतं की अनेक लोक मला कालपासून कमेंट करत होते, फोन करत होते की यार खूप वाईट वाटतंय, हे असं नव्हतं व्हायला पाहिजे, मग आता काय करू शकतो. मला असं वाटतं की शरद पवार जे म्हणतात त्याच्याकडून आपण प्रेरणा नक्कीच घ्यायला पाहिजे. शरद पवारच नाही, उद्धव ठाकरे असतील, काँग्रेस असेल किंवा जे कोणी हरलेले लोक असतील, जे म्हणजे आता जे दिसतंय चित्र, जे दिसतंय ईव्हीएमवर जे काही आकडे दिसत आहेत त्याच्यावरून मी सांगते आहे. प्रत्यक्षातला तर लोक म्हणतात की जनमत नाही आहे, जनमताचा कौल हा नाही आहे. कारण की तुम्ही लोकांमध्ये जर जाऊन पाहिलं, अनेक मोठे मोठे पत्रकार आहेत हिंदीमधले असतील की जे लोकांमध्ये जाऊन फिरत होते, बोलत होते. मी सुद्धा लोकांमध्ये फिरत होती. मी तुम्हाला सांगते, 100 लोकांना भेटले असेल त्याच्यातले 2 असतील की जे म्हणले की नाही ठीक चाललेलं आहे. बाकीचे सगळे 100 पैकी 98 लोक हेच म्हणत होते की नाही नाही हे नको आहे आम्हाला, भाजप नको आहे, बीजेपी नको आहे, मोदी नको आहे, फडणवीस नको आहे. मग हे असं सगळं विरोधी वातावरण असताना सुद्धा जे काही चित्र दिसतं आहे त्याच्यावर नक्कीच डाऊट घ्यावं लागणार आहे. पण आता काय करू शकतो, तर मला असं वाटतं की शरद पवार जे म्हणतात ते आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे की आता कामाला लागायचं, जे जे म्हणून आपल्याला वाटतं बरोबर आहे त्या गोष्टीचा प्रचार करायचा, त्या गोष्टी सांगायच्या. मग ते भाजपमधलेही लोक असू दे. मला असं वाटतं की अनेक लोक असे आहेत की ज्यांना खरोखर हे कळतच नाही की राज्यव्यवस्था म्हणजे काय, राजकारण म्हणजे नेमकं काय. लोकांना फक्त इतकं वाटतं की काय नाही, राजकारण म्हणजे पैसा कमवायचा, सत्तेमध्ये राहायचं, काय म्हणूया, सत्तेचा गैरफायदा घ्यायचा, आपल्याला वाटेल ते करायचं, काहीही करायचं, पण आपली सत्ता टिकवायची, खुर्ची टिकवायची, हे म्हणजे राजकारण आहे असं ज्या ज्या सगळ्या लोकांना वाटतं. मला त्यांना हे सांगायचं आहे की तुम्ही चुकीचे आहात. अशी जर मेंटॅलिटी सगळ्यांची झाली ना, तर एक दिवस हे राज्य बर्बाद होईल, जे की आम्हाला नाही होऊ द्यायचं, मला नाही होऊ द्यायचं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी काय करायचं, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगुलपणा आहे. मी हे म्हणत नाही की देवेंद्र फडणवीस अत्यंत वाईट आहे. मला असं वाटतं की त्यांच्या आतला पण एक माणूस असेल की नाही, की ज्या माणसाला कधीही कोणी जागवू शकलं नाही, हलवू शकलं नाही, की अरे बाबा जागेवर येऊन बघा जरासं काय करायला पाहिजे. फोडाफोडी, दुसऱ्यांना दुसऱ्यांना कमी लेखणे, खोटं बोलणे, सत्तेचा गैरवापर करणे, दुरुपयोग करणे, हे सोडून जर असं संविधानाच्या मार्गावर या, लोकांविषयी बोला, बघा, मान्य करा काही गोष्टी. जसं शरद पवारांनी मान्य केलं की हो अशा अशा गोष्टी झाल्या, लाडकी बहीण योजना आली, आम्ही त्या गोष्टीला क्रिटिसाइज केलं की बाबा हे कसं काय, कुठून पैसे आणणार आहे. आणि मे बी त्याचा चुकीचा प्रचार झाला असू शकतो की लोकांना हे वाटलं की अरे हे लोक आले तर ती योजना जाईल का, म्हणून हे असं झालं असेल. मे बी आम्ही लोकांपर्यंत पोहोचायला कमी पडलो असेल. हे शरद पवारांनी मान्य केलं. मला असं वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे.
हारल्याच्या नंतर काही गोष्टी खरोखर मान्यच करायला पाहिजे, की काय म्हणूया, की जे दिसतंय की हा हे असं असं झालेलं असू शकतं, तर ते बघावं लागेल. तर ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ही खरं बाकीच्या लोकांनी सुद्धा शिकायला पाहिजे, की नाही, गरजेचं नाहीये की तुम्ही हरले म्हणजे प्रत्येकच वेळेला 100% तुमच्यासोबत धोका झालेला असू शकतो. तुमच्यासोबत 50% धोका झाला असेल, पण 50% काहीतरी असेल की जे ग्राउंडवर तुमच्याकडून कमी पडलेलं आहे. आणि मला असं वाटतं की त्या गोष्टी सुद्धा ॲड्रेस करायला पाहिजे. महाविकास आघाडीवाल्यांनी सुद्धा आपला अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवू शकले नाही. सोशल मीडियावर कुणाचं त्यांनी मदत घेतली, कुणाला त्यांनी कुणालाच नाही. म्हणजे मी स्वतः सांगते ना, मलाही माहिती आहे की माझ्यापर्यंत जे कोणी लोक अप्रोच झालेले आहे ते माझा फॉलोअप नाही घेऊ शकले, की अरे हे असं करायला पाहिजे, आमचा मॅनिफेस्टो तुम्ही पुढे नेणार का, या गोष्टी शेवटपर्यंत लावून नाही धरल्या. म्हणजे मला हे सांगायला काही इथं वावगं वाटत नाही आहे. तर अशा प्रकारे लोकांपर्यंत जे लोक जाऊ शकत होते त्यांच्यापर्यंत महाविकास आघाडीतले अनेक लोक पोहोचू शकले नाही, आपला अजेंडा मांडू शकलेले नाही आहेत. विरोध तर भरपूर होता मोदी यांच्या विरोधात, पण लोकांना हेच कळलं नाही की सत्ता बदलली तर नेमकं काय होईल. तर हेही लोकांना समजावून सांगण्यात हे कमी पडलेलं आहे, की अरे नाही, सत्ता बदलली ना तर महागाई जी आहे ती वाढत आहे ती कमी होऊ शकते, शेतकऱ्यांना हमीभाव मिळू शकतो, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती होऊ शकते. हे लोक वेगळे विचार करणारे आहे, लोक जनतेचा जास्त विचार करणारे आहे. पण आज जे सत्तेत आता बसत आहेत ते स्वतःच्या खुर्चीचा जास्त विचार करणारे आहेत, खोटं बोलणारे, मॅनिप्युलेट करणारे आहे. त्याच्यामुळे या दोघांमध्ये काही फरक नाही असं नका म्हणू. थोडाफार फरक आहे निश्चितच. यांच्यामध्ये काही वाईट गुण असतील, यांच्यामध्येही असतील, पण यांच्यामध्ये आपण जे काही मी बघितलेलं आहे मला असं वाटतं की कमी वाईट आहेत. ते सत्तेमध्ये जातील तर कमी वाईट करतील, आणि जे काही कमी वाईट करतील त्याच्यावरही आपण बोलणार आहोत, ते बोलत राहिलं पाहिजे. मला असं वाटतं या गोष्टी सुद्धा पसरवण्यामध्ये महाविकास आघाडीचं चुकलेलं. त्याच्यामुळे येत्या काळामध्ये त्यांनी उभं राहायला पाहिजे, अनेक कार्यकर्त्यांना उभं करायला पाहिजे, जे काही रिसोर्सेस लागतील ते त्यांच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे. आणि फॅसिझम विरोधातली, हुकुमशाही विरोधातली लढाई इतकी सोपी नाही आहे. इतकं सोपं ते नव्हतं की मतदानातून, मतपत्रिकेतून हे जाईल. ही टेंडन्सी जी आहे ती संपवण्यासाठी आपल्याला लोकांच्या मनामध्ये लोकशाहीविषयी, समतेविषयी, न्यायाविषयी प्रेम निर्माण करणं हा उपाय आहे. आपल्या भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, खरा इतिहास जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवणं हे गरजेचं आहे. मला असं वाटतं की हे काम करायला पाहिजे. शरद पवार असतील, उद्धव ठाकरे यांचा पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, या गोष्टी केल्या ना तर निश्चितच सगळं काय होऊ शकतं. आज मला या शरद पवार यांच्या या काय म्हणूया, ही जी त्यांनी हिंमत दाखवलेली आहे त्याच्यावरून खरोखर हेच वाटतंय. आणि साने गुरुजींचं हे जे वाक्य आहे की जे आज दिवसभरापासून मी म्हणत होते की आता उठवू सारे रान, आता पेटवू सारे रान, शेतकऱ्यांच्या राज्यासाठी, कष्टकऱ्यांच्या राज्यासाठी देव पणाला प्राण, आता उठवू सारे रान. साने गुरुजींनी लिहिलेलं हे गाणं होतं. हे गाणं आपल्या सगळ्यांना प्रेरणा देत राहू, इतकं मला सांगायचं होतं. धन्यवाद.